वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत, वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निरुपा आहे. शरीरात जसे पंचप्राण आहेत, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत, तसे वारकरी संप्रदायाचे संत हे संप्रदायाचा प्राण आहे. शरीर जसं प्राण जागेवर थांबा ना. शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनवू शकत नाही, तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. त्याचं कारण 12 व्यक्तीची होवे बारीक आहे का. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, तर त्रिपुटी आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ज्ञान आहे. पुन्हा उलटी होते त्याला. अभ्यास केला तर ज्ञान आहे, रियाज केला तर भगवान आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लिनता ठेवली तर व्यापार आहे आणि कष्ट केले तर वाहत आहे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान पहिली होवी. दुसरी होवी, आतापर्यंत ह्या जगात एक बोंबलात हिंडणाऱ्यांना कधी देव भेटला नाही. असं कधीच घडलं नाही. बायका पोरं सोडत बोंबलं दिला, देव काकाकडे आले. सेना दादा देवाकडे गेले नाही, देव सेना दादाकडे आले. जनी देवाकडे गेले नाही, देव जनीकडे आले. सकू देवाकडे गेले नाही, देव सकूकडे आले. जे चांगले वागले त्यांच्याकडे देव आला. देव गण लावून बली भेटत असं कोणत्याच ग्रंथाला सांगितलं. भाकरी खाऊ नका, सफरचंद आणा, चहा पिऊ नका, दूध आणा, ही नाटक आहे. कोणत्या ग्रंथात सांगितलं करा उपवास आणि मारा. काही लोकांना महिनाभर सावड आहे. ही चक्रम लोक आहे. महिनाभर उपास त्या बापाने गेलो आणि गबडे सगळे चालू. मला कोण सांगितलं हे पाहिजे विश्वास जेवढे ग्रंथ झाले, विश्वास जगात नाही. विश्वात जेवढे ग्रंथ झाले, प्रत्येक ग्रंथाने तुम्हाला 5 गोष्टी सांगितल्या. झाला पाहिजे आपला पब्लिक. चांगलं वागा. संपत्ती आली, संपत्ती आली तर दया येत नाही. संपत्ती आली काकू कुठे चाललंय, दया येत नाही. दया जर आली, लोक सोडून बाहेर जाता का आता. येत नाही. आणि दोन्ही जर आले तर ते सावधान. भैया जायन दिल लघु करू. बसा बसा बसा. आणते संपत्ती आली तर दया येत नाही. ती गोळ्या संपल्या. आपण मला सुरुवात करायची, अजून काही गिरणाला सुरुवात केली नाही. तुमची माझी पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं ना गाठ आहे. पहिली म्हणजे शेवटची समजायची. परत आपली गाठ नाही घेतली तरी चालतं. पण कीर्तनाला 3 सूचना आहेत. पहिल्या, दरिद्र्यावाली कीर्तनाला बसायचं नाही. 2 सोडून यायचंच नाही. लहान बसायचं, चांगला चप्पल. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळत, नाही तर काहीच कळत. पहिल्याच 3 ओळ्या कळल्या नाही, पुढं काय करायचं.
आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे. शंका असली अभंगात जागर विचारायची. ओपन कुणालाही मी 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तकं उलट्या मान्य करून देणार. पण मी गेल्यावर बोंबायचं नाही.